रवा घेतलाय आणि तो आधी तूप टाकण्याआधीच थोडासा असं आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर रवा थोडा परतून झालाय तर आपण लगेच त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. अंदाजी अर्धा वाटी इतकं मी तूप टाकतेय. मग आता तूप टाकून पण आपण याला असं मस्त असं परतून घ्यायचं. आणि प्लस ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू बदाम तुकडे करून ते पण या रव्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचंय. इथे 1 वाटी मी रवा घेतलाय तर मी अर्धा वाटी इतकं साजूक तूप वापरलेला आहे. आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे. इथे रवा छान परतून झालाय तर लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं 1 चिमटी भर इतकं मीठ टाकून घ्यायचं. आणि इथे मी आज दुधाचा वापर करणार नाहीये तर मिल्क पावडर घेतलीये, ती टाकून घेऊया. आणि हे आपल्याला याच्यामध्ये सगळं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिक्स झालंय तर इथे मी एकदम कडकडीत असं गरम पाणी करून घेतलेलं आहे. थोडी मोठी करून ठेवायची आणि वरतून हा पाणी टाकायचं. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. शिरा खायला आवडतो पण ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळं शिरा खात नाही, तर त्या लोकांसाठी ही खास रेसिपी आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही हा शिरा बनवला तर अजिबात त्याची ऍसिडिटी होत नाही आणि मनसोक्त तुम्ही हा शिरा खाऊ शकता. आता लगेचच इथे मी आज साखरेचा वापर करणार नाही. इथे पाऊण वाटीला थोडी कमी आहे इतकं गुळ घेतलेले, गुळ पावडर ती टाकून घेते. गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि ह्या शिऱ्यामध्ये ह्या गुळ पण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालाय तर आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेवर याला करून घ्यायचं. इथे 2 मिनिटं झाली आहेत. तर शिरा म्हटलं तर वेलची पावडर तर पाहिजेच, ती टाकून घेऊया. 1 चमच भर इतकी टाकलीये आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान घमघमाट ह्या शिऱ्याचा घरात सुटलाय. तर मस्त एकदा करून बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा मी 1 मिनिट झाकण ठेवतेय. इथे 1 मिनिट झाले, झाकण काढूया. आणि तयार आहे इथे मस्त असं गुळ आणि मिल्क पावडर टाकलेला शिरा. एकदम मी वरतून थोडेसे बेदाणे टाकतेय. छान असा शिरा तयार झालाय, पाहू शकता तुम्ही.